डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या दिवशी डॉक्टर सोनाली हिने मनीषाला रात्री उशिरा फोन केला होता। प्रसिद्ध न्यूरोफिजियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याच्या दिवशी रात्रीपासून डॉक्टर सोनाली यांनी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून सध्या अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने यांना कॉल केला। ही बाब मनीषा यांच्या मोबाईलच्या सीडीआर वरून पुढे आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। पण मनीषा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला होता। मनीषाच्या मोबाईलमध्ये इतर कॉल रेकॉर्ड नाहीत, पण हा एवढाच कॉल रेकॉर्ड आढळल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। डॉक्टर सोनाली यांनी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरून कॉल का केला, समोरून उत्तर येण्याआधीच कॉल कट का केला, यामागे काही हेतू होता का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। दरम्यान मनीषा यांनी गुरुवार ते शनिवार या 3 दिवसात कोणाकोणाला कॉल केले होते याचाही तपास सुरू आहे। पोलिसांनी महिनाभरातील मनीषा यांच्या कॉल्सचे डिटेल्स घेतल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। डॉक्टर शिरीष यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्यानंतर त्यांना तातडीनं कृत्रिम श्वासोश्वासाची गरज होती। अशावेळी त्यांना स्वतःच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतरही ते वाचू शकले नाहीत। त्यांना रात्री 9:15च्या सुमारास मृत घोषित करण्यात आलं। आत्महत्येची गंभीर केस असतानाही रुग्णालयासमोर जमा झालेल्या गर्दीला तिथंच अंत्यदर्शन खुलं करण्यात आलं होतं। तत्पूर्वी डॉक्टर शिरीष यांच्यावर उपचार करताना त्यांचे कपडे फाडून काढले होते। ते कपडे पोलिसांनी ताब्यात घेतलेत आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी त्यांच्या कपड्याची तपासणी करताना डॉक्टरांच्या पॅन्टच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट आढळली। त्यानंतर डॉक्टरांची पत्नी डॉक्टर उमा यांना ती सुसाईड नोट दाखवण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी मनीषाला मुख्य संशयित आरोपी म्हणून शनिवारी रात्री 11च्या सुमारास राहत्या घरातून अटक केली होती। आता पोलीस याचा सखोल तपास करत आहेत। डॉक्टर शिरीष वळसंकर स्वतःच्या लिखाणासाठी स्वतंत्र विशेष पेन वापरत होते। घटनेच्या दिवशी तो पेन देखील पोलिसांना त्यांच्या राहत्या घरात मिळाला। त्याच पेननं डॉक्टर शिरीष यांनी सुसाईड नोट लिहिली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे। तसं डॉक्टर उमा यांनी देखील पोलिसांना सांगितलंय, पण त्या पेनचा उल्लेख हस्तगत केलेल्या वस्तूंमध्ये कुठेच दिसत नाही, हे मात्र नक्की।